आहे पा आयुष्याते अढळ करी, जे सरते जीवित वारी, तया औषधाते वैरी, काय जिव्हा न म्हणे. असे पहा की जे आयुष्य स्थिर करते, संपत आलेल्या जीविताला मागे आणते, ते औषध जीभ शत्रू समजत नाही का. ऐसे हितासी जे जे निके, ते सदाची या इंद्रिया दुखे, येरवी सोपे योगा सारिखे, काही आहे. त्याप्रमाणे आपल्या पारमार्थिक हितासाठी जे जे काही चांगले ते नेहमीच इंद्रियांना दुःखकारक वाटत असते. एरवी योगासारखे सुलभ साधन कोणते आहे का. यत्रो परमते चित्तं निरुद्धं योग सेवया, यत्र चैवात्मनात्मानं पश्यन्नात्मनि तुष्यति. ज्या अवस्थेत योगाच्या अभ्यासाने वृत्ती शून्य झालेले चित्त विषयांपासून परावृत्त होते आणि ज्या स्थितीत परिशुद्ध झालेल्या सूक्ष्म बुद्धीने आत्मस्वरूपाचा साक्षात्कार होऊन आत्मतत्वात ते संतुष्ट होते. सुखमात्यंतिकं यत्तद्बुद्धिग्राह्यमतीन्द्रियं, वेत्ति यत्र न चैवायं स्थितश्चलति तत्वतः. इंद्रियांच्या पलीकडील शुद्ध सूक्ष्म बुद्धीने ग्रहण होणारा जो अपार आनंद आहे, तो ज्या अवस्थेत अनुभवाला येत असतो आणि ज्या अवस्थेत स्थित झालेला हा योगी आपल्या मूळ स्वरूपापासून मुळीच विचलित होत नाही. म्हणून आसनाची या गाढिका, जो आम्ही अभ्यासू सांगितला निका, तेणे होईल तरी हो का निरोधूयया. म्हणून आसनांच्या बळकटपणापासून समाधीपर्यंत जो अभ्यास तो उत्तम प्रकारे आम्ही तुला सांगितला आहे, त्याने त्या इंद्रियांचा निग्रह होईल.